विद्यार्थी मित्रो, आजच्या बोधकथेचं नाव आहे निरीक्षण. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. प्राध्यापक विद्यार्थ्यांना म्हणाले, या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी या वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तिटकारा दर्शवायचा नाही. सरांनी वाटेत बोट बुडवून चाकले. पाठोपाठ एकामागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा अनिच्छेने चाकले. प्राध्यापक म्हणाले, किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात, पण सूक्ष्म निरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात. मी करतो तसे तुम्ही करायचे होते. तुमच्या कोणाच्याच लक्षात आले नाही. मी एक बोट वाटीत बुडवले आणि चाकले दुसरेच. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसवले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले. या पाण्यात अपायकारक काहीच नाही. आता विद्यार्थी खुश झाले. तात्पर्य: प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तर ते मनोमन पटते, पण त्यातून यशाचा मार्ग खुला होतो. नवनवीन बोधकथांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.